नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. स्वामींनी आपल्याला खूप आपलं स्वामी जे काही स्वामी सेवेकरी आहेत, स्वामी भक्त आहेत, त्यांनी जर मनापासून सेवा केली तर स्वामी निश्चितच त्यांना चांगलं फळ देतात आणि स्वामी अनुभवसुद्धा चांगला देतात. तुम्हाला माहिती का, जेव्हा तुम्ही सेवा निस्वार्थीपणे सेवा करत असता तेव्हा त्या सेवेचं फळ अनंत असतं. अशाच एका दादाचा आजचा अनुभव आहे. त्या दादाने शिकत असताना ही सेवा स्वामींचे चरण धरलेले होते, स्वामींची सेवा केलेली होती आणि या सेवेने त्यांचं इतकं कल्याण झालं की आपण हे त्यांच्याच अनुभवातून आज ऐकूया. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत ऐका, अनुभव शेवटपर्यंत ऐका. आणि हा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील, स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग आपण दादाचा अनुभव ऐकूया. प्रथम दादा म्हणतात की परमपूज्य गुरुमाऊलींना माझा मनापासून त्रिवार मुजरा. कारण परमपूज्य गुरुमाऊली म्हणजे साक्षात हे आपले पालनहार आहेत, साक्षात त्रिमूर्ती दत्त महाराजांचं स्वरूप आहेत. तर प्रथम मी त्यांना वंदन करतो, त्रिवार मुजरा करतो. तर ते म्हणतात की मी एक स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी आहे. गेल्या काही महिन्यांपासून दिंडोरी प्रणित मार्गानुसार मी स्वामी महाराजांची सेवा करत होतो. तसंच परमपूज्य गुरुमाऊली सेवेच्या दरम्यान का होईना पण परमपूज्य गुरुमाऊली व स्वामी समर्थ महाराजांनी मला खूप कठीण प्रसंगातून वाचवलेला आहे. परंतु जो मी आज तुम्हाला अनुभव सांगणार आहे तो वाचल्यानंतर तो ऐकल्यानंतर तुम्हालाही स्वामी समर्थ महाराजांवर इतकी श्रद्धा बसेल, इतका विश्वास बसेल ना की तुम्ही स्वामी समर्थ महाराजांवर खूप त्यांची निष्ठा होते आणि त्यांच्यावर तुम्ही जर विश्वास ठेवून, श्रद्धा ठेवून जर तुम्ही पुढचे कार्य केलं तर निश्चितच तुम्हाला त्या कार्याचं, त्या कर्माचं फळ स्वामी महाराज चांगलंच देतात. तर ते दादा म्हणतात की मी 12वीमध्ये विज्ञान शाखेत सायन्सला होतो. एक विद्यार्थी म्हणून असाच होतो आणि मार्चमध्ये 2005ची गोष्ट आहे, तेव्हा त्यांचं 12वी पासआउट झालेलं होतं. तेव्हा त्यांनी परीक्षा दिली होती. तर ती परीक्षा देत असताना माझा जीवनशास्त्राचाच बायोलॉजीचा पेपर होता तो पकडण्यात आला होता. ते पेपरला बसलेले होते. तुम्हाला माहिती आहे की आता 12वीचे पेपर खूप कडक असायचे त्यावेळेसचे. इकडं जरी मागं जरी तोंड केलं तरी पण ते जे काही अधिकारी आहेत चेक करायला आलेले ते आपल्याला रेस्ट्रिकेट करायचे असं आपण म्हणतो. त्यावेळेचा काळ खूप कडक राहायचा. कॉपी हा प्रकारच चालत नव्हता. तर ते दादा म्हणतात की मी जेव्हा माझा बायोलॉजीचा पेपर होता तेव्हा मला माझाच पेपर पकडण्यात आला. तर ते कशामुळं, तर त्या पेपरमध्ये मला रेस्ट्रिकेट करण्याची केस पण माझ्यावर करण्यात आली. ती पकडलेली जी कॉपी होती ती माझी नव्हतीच, ती दुसऱ्या विद्यार्थ्याने माझ्या अंगावर फेकली होती व ती माझी गृहीत धरण्यात आल्यामुळे मला अधिकाऱ्याने पकडलं होतं. बघा, असा प्रसंग तुम्ही पाहिला असेल जेव्हा तुम्ही एखाद्या पेपरला बसता आणि तुम्हाला समजतं की बाबा आता बाहेरून जे रेस्ट्रिकेटवाले लोक आहेत ते चेक करायला आलेले आहेत म्हणून. पण जर एखादी तुमच्याकडे कॉपी जर थोडी जरी चिठ्ठी सापडली तरी पण आपल्याला कोणी चेक करू नये किंवा आपल्यावर येऊ नये म्हणून आपण कोणी न बघता ते दुसऱ्याकडे फेकून देतो. आणि नेमकं जर त्याचं चेकिंग चालू असेल आणि त्याच्याकडे जर ती चिठ्ठी सापडली तर जो फेकतो त्याला कोणीच नाही पकडत, पण ज्याच्या हातात चिठ्ठी सापडणार त्यालाच पकडणार. आणि तसंच काही या दादांच्या बाबतीमध्ये झालं. त्या दुसऱ्या विद्यार्थ्यांनी यांच्या अंगावरती तिचे चिठ्ठी फेकली, ती कॉपी फेकली आणि ते नेमकं त्या अधिकाऱ्यांना दिसलं आणि त्यांनी त्या दादांना रेस्ट्रिकेट केलं. तर पुढे दादा म्हणतात की त्या दिवसापासून मला इतकं अस्वस्थ वाटायचं, की मी सतत उदास राहायचो, सतत एकाच गोष्टीमध्ये गुंतून राहायचो की बाबा मी एवढा अभ्यास केला होता, माझं 12वीचं वर्ष खूप महत्त्वाचं होतं आणि माझ्या बाबतीत हे असं काय होऊन बसलं. आणि मी माझ्या शेवटी मनाला सांगायचो की मी प्रामाणिक होतो, मी तर कॉपी कधी केलीच नव्हती, पण हे दुसऱ्यांमुळं माझ्यावर हे संकट ओढवलेलं होतं, त्यामुळे मी आणखीनच खचून गेलो. तर ते दादा म्हणतात की त्याच दिवसापासून संध्याकाळच्या आरतीला मी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात उपस्थित राहिलो. स्वामी समर्थ केंद्रामध्ये त्या दिवसापासून त्यांना स्वामी समर्थ महाराजांचं मठ मंदिर माहितीच होतं. ते रात्रीच्या संध्याकाळच्या आरतीला जायचे
रोज जायचे आणि महाराजांना विनंती करायची की आपण मला रेस्टिकेट करण्यापासून वाचवावं, मी आपली सदैव सेवा करेन, आपला नेहमीचा सेवेकरी बनून राहील, दररोज 11 माळी श्री स्वामी समर्थ या क्षडाक्षडी मंत्राचा जप करेन व 3 अध्याय श्री स्वामी समर्थ चरित्र या ग्रंथाचे पारायण करेन. महाराजांना नारळ अर्पण केला. त्या दिवसापासून मी दररोज महाराजांची सेवा सुरू केली. या दरम्यान माझ्या काही मित्रांनी, नातेवाईकांनी, शिक्षकांनी मला ते काम करण्यास 15,000 रुपये मागितले होते. पण मी त्यांना म्हणायचो की बाबांनो, माझे काम झाले नाही ना तरी चालेल मला, पण या कामासाठी मी कोणालाही भेटणार नाही आणि कोणाचीही मदत घेणार नाही, कोणामार्फत मी काम करूनही घेणार नाही. माझा वशिला फक्त आणि फक्त आहे तो म्हणजेच माझे श्री स्वामी समर्थ महाराजांकडेच, आणि तेच माझे काम करणार आहेत, तेच माझे तारणहार आहेत. एवढा विश्वास मनामध्ये ठेवून मी स्वामींची रोज सेवा करायला लागलो. दिनांक 7 जूनला म्हणजेच तेव्हाच्या आधीच्या काळामध्ये 12वीचा निकाल लागला. तुम्हाला माहिती आहे, जेव्हा फेब्रुवारी मार्चमध्ये आपल्या एक्झाम होतात, परीक्षा होतात, तेव्हा त्याचा निकाल हे जून जुलैमध्येच लागतो. आणि ह्या दादांचाही निकाल 7 जूनला लागला आणि त्या दिवशी मी भूपाळी आरतीला उपस्थित राहिलो. आरती संपल्यानंतर श्री स्वामी चरित्र ग्रंथाचे पूर्ण पारायण केले. त्या दिवशी मला खूप अस्वस्थ वाटत होतं, इतकं अस्वस्थ वाटत होतं की सगळ्यांचे निकाल यायचे आणि माझा निकाल कधी येईन मी त्याची वाट बघत होतो. मला वाटत होते की मला माझा निकाल येणार की नाही. मी सकाळी 8 वाजता म्हणजे सकाळी 8 पासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत मी केंद्रात हजर होतो. मी महाराजांना खूप विनंती करत होतो. त्यानंतर मी कॉलेजला गेलो. कॉलेजातील प्रत्येकजण निकाल पाहून आनंदी होत होता आणि त्यांच्याकडे बघून मला खूप वाईट वाटायचं की सगळे आनंदी आहेत, सगळ्यांचा निकाल आला आहे, माझा कसा येईल, माझा आणखीन कसा आला नाही. पण त्यानंतर काय चमत्कार व्हावा, तर मी माझा नंबर यादीमध्ये बघण्याच्या अगोदर श्री स्वामी समर्थ आणि गुरुमाऊलींना, परमपूज्य गुरुमाऊलींचे स्मरण केले व डोळे उघडून पाहिले तर यादीमध्ये माझा नंबर यादीमध्ये बघण्याच्या अगोदरच यादीमध्ये नंबर आला होता माझा. तर मला 77.17% मिळालेले होते. ते पाहून मी इतका आनंदी झालो होतो. त्या क्षणी जोरात माझ्या तोंडून श्री स्वामी समर्थ या क्षडाक्षडी मंत्राचे उद्गार निघाले आणि कॉलेजमधील माझे मित्र, शिक्षक इतके आश्चर्यचकित झाले की त्यांना वाटले की हा तर रेस्टिकेट होणार होता, हा कसा काय पास झाला बरं. माझा आनंद गगनात मावेनासा झाला व मार्कशीट हातात घेऊन प्रथम केंद्रात पळत आलो व महाराजांचे दर्शन घेतले आणि महाराजांचे आभार मानले आणि महाराजांना मनात प्रार्थना केली की महाराज, खरंच तुमची लीला अगाध आहे, याची कल्पना सुद्धा येत नाही. त्या दिवसापासून मी महाराजांची नित्य दैनंदिन सेवा करत आहे आणि आज सुद्धा माझी सेवा चालूच आहे. महाराजांवर आपण विश्वास ठेवतो, महाराजांची सेवा करतो आणि महाराजांना एकच म्हणतो की महाराज, माझ्या जीवनाची नौका तुमच्या हातात आहे, तर आज नाही उद्या मला या सेवेचं फळ मिळणारच. हा विश्वास जर तुम्ही स्वामींवरती सोडला तर स्वामी नक्कीच तुम्हाला त्या संकटातून वाचवल्याशिवाय राहत नाहीत. आणि तो जो काही आपला विश्वास आहे, आपली जी प्रामाणिकपणे सेवा आहे ती नक्कीच स्वामींपर्यंत पोहोचते आणि स्वामी आपल्याला त्या संकटातून नक्की वाचवल्याशिवाय राहत नाहीत. कारण जेव्हा आपली सेवा प्रामाणिक असते आणि आपण निस्वार्थीपणे स्वामींवरती विश्वास ठेवतो, श्रद्धा ठेवतो आणि एक सातत्य म्हणतो ना आपण ठेवतो, आपल्याकडे संयम असला पाहिजे. या सगळ्या गोष्टी जर आपल्याकडे असतील तर तुम्ही कुठल्याही संकटात असू द्या, कुठल्याही दुःखात असू द्या, स्वामी तुम्हाला त्याच्यातून मार्ग दाखवणारच. कारण तेवढी ताकद आपल्या स्वामींच्या सेवेमध्ये आहे. स्वामींच्या सेवेमध्ये तर आहेच आहे, पण आपले कर्म पण तेवढे चांगले असायला पाहिजेत की आपले स्वामींकडून स्वामींकडून आपली इच्छा पूर्ण झालीच पाहिजे. इतकी आपल्या सेवेमध्ये सातत्य, एकनिष्ठ आणि श्रद्धा असली पाहिजे.
तर तुम्ही जर दिंडोरी प्रणित येथे गेला नसाल तर एकदा तरी तुम्ही परमपूज्य गुरुमाऊली यांचे दर्शन घेऊन या. आणि परमपूज्य गुरुमाऊलींचे दर्शन म्हणजे साक्षात आपले श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन आहे. तुम्हाला जर श्री स्वामी समर्थ जर साक्षात बघायचे असतील तर तुम्ही दिंडोरी प्रणित येथे जाऊन परमपूज्य गुरुमाऊली यांचं साक्षात दर्शन घ्या. तुम्हाला स्वामींचं दर्शन भेटेल म्हणजे भेटेलच. तर ह्या दादांचा छोटासा अनुभव होता, पण अतिशय रोमांचक असा अनुभव होता. तो हा अनुभव ऐकून तुम्हाला काय वाटलं आणि कसा वाटला अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलचे जर असेच नवनवीन अनुभव तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि जास्तीत जास्त शेअर करा. स्वस्त राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामी अनुभव ऐकत राहा, स्वामी सेवा करत राहा. धन्यवाद.